रडू नका. आई आई आईच असते. आईचं नाव काढलं तरी डोळ्यात पाणी येतं. म्हणून प्रत्येकाने आईला जपा आपल्या. की आई अशी आहे की आई नुसता उच्चार केला तरी खरंच खचकन डोळ्यातनं प्रत्येकाच्या पाणी येतं. जगामध्ये आई दूर गेलेली आहे, आईचा आसरा कमी आहे. तरी आईचा फोटो बघून पण मन भरतं. बघा मला असं होतं, मला नाही येत. रडण्यासाठी आईची आठवण, तुमच्या आईची आठवणी काढा. हा, रडायचं काय त्यात? तुमच्या आईची आठवणी काढा की. किती ठरवलं तरी येतच रडायला. तुमच्या आईच्या आठवणी सांगा. आईने खूप आयुष्यात चांगलं केलं ना, पण आता पुढं असं दिवस आल्यावर आई काहीच दमादार आहे का त्याला? इथे खुश नाही का तुम्ही? आहे की, पण मग? पहिले आठवणी येतातच ना. रडायचं नाही. त्यासाठी आपण आईविषयी छान बोलतोय का? आईच्या आठवणी काढायच्यात फक्त. आणि अगं आईने आयुष्यात भरपूर तुमची चांगलं केलं तुमची ना. तुमची आई कशी होती तेवढंच सांगा. आई खूप चांगली होती ना. आईने एवढ्या मुली होत्या तरी कधी राग केला नाही कुणाचा. 6 मुली माझ्या आईला आहेत, पण म्हणली नाही मला एवढ्या मुली आहेत म्हणून. सगळ्या मुलींचं चांगलं केलं तिनं. तिला आमचाच आशीर्वाद चांगला राहावा. तिनं अजून कुणाच्या तरी पोटी येऊन आपल्या गोकुळात खेळावं अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.